सख्या रे भाग 9. जान्हवी खूपच बोर झालेली असते. आज टीव्ही बघण्याची पण तिची इच्छा नसते. टीव्हीचा रिमोट हातात घेऊन परत ठेवून देते. शी यार, खूप कंटाळा आला आहे. काय हे जीवन आहे, कंटाळवाणे नुसते. तसेच पाय आपटत बाल्कनीतल्या झोपाळ्यावर जाऊन बसते. एका लहान निरागस मुलीसारखी बाहेर पाहत झोका घेत बसते. थोडा वेळ झोका घेऊन झाल्यानंतर तेही नको वाटतं तिला. ती झोक्यावरून उठते, टीव्ही ऑन करते. टीव्ही ऑन असतो पण लक्ष नसते. मी खाली हॉलमध्ये गेली असती तर काकांसोबत गप्पा मारल्या असता थोडा वेळ गेला असता माझा. पण काकांनी खाली जाण्यासाठी मला नकार दिला. त्या राक्षसाला सांगता येत नाही का काकांना बेडरूमचा दरवाजा अनलॉक करायला? किडनॅप केलं म्हणून काय झालं? मी पण एक माणूस आहे, काही निर्जीव वस्तू नाही. असंच एका जागी ठेवलं की झाले का? जान्हवीची आता जाम सटकली होती. काका जाताच तिचा राग अनावर झाला होता. काकांसमोर ती शांत असते, पण तिला राग नक्की कोणाचा आलेला आणि नक्की कोणत्या गोष्टीवर काढणार होती ती? तिचा राग की मनातच शांततेत गटकून बसणार होती ती? ती काय रिॲक्ट करेल हे तिलाही माहीत नव्हतं सध्या. मनात जे काही आहे ते भडाभड बोलून टाकायला तर समोर ऐकणारं कोणी हवं की नको? मनातच धुसफुसत होती ती. तिला खूपच राग आला की ती तिच्या बोटांचे चाळे करत असे. आत्ताही तेच चालू होते तिचे. 1 मिनिट जान्हवी, ती स्वतःशीच बोलते. तुला नक्की राग कोणाचा आलाय? हा काय प्रश्न आहे का? अर्थातच त्या राक्षसाचा. तू पण ना जानू काहीही. हो ना, मग तो आल्यावर त्याच्यावर राग काढ. नाही, कुठेतरी हा राग निघायलाच हवा. तेव्हाच माझ्या जीवाला शांतता मिळेल. किती वेळ मी अशीच कुढत राहणार आहे? त्याच्या विचारामध्ये माझा राग व्यक्त करून झाला की मी माझ्या मनातील त्याचे विचार झटकून टाकायला मोकळी. त्यानंतर मी मोकळा श्वास घेऊ शकेन आणि तेवढ्यात समोरच्या टेबलवर असणारी वेगची काचेची आवरण असलेली फोटो फ्रेम दिसते तिला. ती पटकन जाऊन फ्रेम हातात घेते. त्या फोटो फ्रेम सोबत बोलू लागते. कसला भारी दिसतोस रे तू, एकदम त्या पिक्चर मधल्या हिरो सारखा. पण काय फायदा नुसतं थोबाड सुंदर असून? देवाने तर रूप सुंदर दिले. अरे पण मला वाईट वाटतंय तुझं. मन एकदम कुरूप आहे. का इतका छळ करत आहेस माझा? का असा वागत आहेस माझ्या बरोबर? कुरूप मनाच्या राक्षसा, या इथे तुझ्या डोक्यावर भली मोठी शिंगे हवी होती. फार शोभून दिसली असती तुझ्या कॅरेक्टरला. एकदम परफेक्ट. मग शिंगाने सर्वांना पनिशमेंट केली असती तू.
हो की नाही करेक्ट बोलते ना मी, बैल कुठचा. तोंडावर मी तुला काही बोलू शकत नाही ना, म्हणून मी आता बोलते. काही बोलले की येतो इतका जवळ आणि शिक्षा करेल म्हणतोस. मी तुला दाखवत नसले तरी खूप भीती वाटते मला तेव्हा तुझी. आता तू नाहीस म्हणून माझ्यावर हा फोटो लक्ष ठेवणार का? नाही पाहिजे तुझा फोटो मला माझ्या नजरेसमोर. मोठ्याने काचांचा फुटण्याचा आवाज येतो. जान्हवी रागाने जोरात फोटो आपटते. सर्वत्र काचा होतात. टेबलवर असणाऱ्या इतर वस्तूही जान्हवी रागाने जमिनीवर टाकून देते. जमिनीवर काचा आणि काही वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. जान्हवी त्या उचलण्याची तकलीफ घेत नाही. ती खुर्चीत बसून शांततेत पाहत असते. हा नक्की कोण आहे याच्याबद्दल काही मिळते का ते पाहू असं बोलून ती खुर्चीवरून उठते. सर्व घरभर शोधते ती, तिला काहीच हाती लागत नाही. पण शोध मोहीम चालू असताना पसारा मात्र खूप करते. आता तीच तिची नजर रूमभर फिरवत, अरे देवा देवा, ए गणेशा, हे काय केले मी? ती डोक्याला हात लावते. मला लक्षात पण आले नाही मी एवढा पसारा करत आहे ते. यांनी पहिलेच मला काम करायला सांगितले आहे ते तर मी केले नाही. उलट जास्तीचा पसारा करून ठेवला आहे. आता काय करेल तो माझं? हे कोण आवरणार? मी मला तर हे बघूनच हुडहुडी भरत आहे. तेवढ्यात काका दुपारच्या जेवण घेऊन येतात. ते दरवाजातून जानू जेवण घे. जान्हवी जेवण घेते. काका डोर लॉक करून निघून जातात. आज रागात खूप काम केले होते आपल्या जानूने, म्हणून तिला खूप भूक लागते. ती पटापट जेवून घेते. स्वतःची जेवणाची भांडी धुवून ठेवते. खूप मोठं काम केलं तिने असं वाटतं तिला. कामाची सवय नसते ना त्यामुळे. आता हा पसारा कोण उचलणार? मीच उचलते. पण आता मला खूप झोप आली आहे. मी पहिले झोपते, उठल्यानंतर बघू हे सर्व उचलू. नाहीतरी त्या सोप्यावर मला रात्री झोप लागेल की नाही देव जाणे. जान्हवी जाऊन बेडवर झोपते. बेडची अवस्था पण फार बरी नसते. चादर अस्ताव्यस्त, उषा वेड्यावाकड्या कशाही इकडे तिकडे. त्यामध्ये जान्हवी झोपलेली असते. वेद ऑफिसमध्ये सर्व काम त्याची पीए नीताला समजावून लवकर घरी जायची तयारी करू लागतो. राहिलेले वर्क ऑनलाईन करणार असतो तो. ऑफिस कामाच्या बाबतीत त्याचा नीतावर खूप विश्वास होता. त्यामुळे तो टेन्शन फ्री असतो. आता तो केबिनमधून बाहेर पडतो. बाजीला वेदने मेसेज करून कळवले असते. त्यामुळे तो गाडी पार्किंगमधून बाहेर काढून तयार असतो.
वेद कारमध्ये येऊन बसतो. आता त्याला जान्हवी काय करते ते पाहायचे असते. घरीच जाणार असतो तो, पण घरी जातोपर्यंत धीर असेल तर तो वेद कुठचा नाही का? पटकन लॅपटॉप ऑन करतो. CCTV फुटेज पाहत असतो तो त्याच्या बेडरूमचे. जान्हवी झोपलेली असते. बेडवर चादर उषा सर्व विस्कटलेले असते. हिला बरे वाटले होते नाश्ता केला तेव्हा. मग परत ही आजारी झाली की काय? झोपली आहे ती. तिची काळजी वाटते त्याला. तो मनातच विचार करतो. तो पटकन बॅग जाऊन अगोदरपासून पाहू लागतो. काका निघून गेल्यावर जान्हवी थोडी अस्वस्थ झालेली समजते त्याला. त्यानंतर ती वेदचा फोटो हातात घेऊन त्या फोटो फ्रेम सोबत बोलू लागते. कसला भारी दिसतोस रे तू, एकदम त्या पिक्चर मधल्या हिरो सारखा. पण काय फायदा नुसतं थोबाड सुंदर असून. देवांनी तुला रूप तर सुंदर दिले. अरे रे, पण मला वाईट वाटतंय तुझं. मन एकदम कुरूप आहे. का इतका छळ करत आहेस माझा? का असा वागत आहेस माझ्याबरोबर? कुरूप मनाच्या राक्षसा. या इथे तुझ्या डोक्यावर भली मोठी शिंगे हवी होती. फार शोभून दिसली असती तुझ्या कॅरेक्टरला एकदम परफेक्ट. मग शिंगाने सर्वांना पनिशमेंट केली असती तू. हो की नाही? करेक्ट बोलते ना मी? बैल कुठचा. तोंडावर मी तुला काही बोलू शकत नाही ना. मी म्हणून आता बोलते. काही बोलले की येतो इतका जवळ आणि शिक्षा करेल म्हणतोस. मी तुला दाखवत नसले तरी खूप भीती वाटते मला तेव्हा तुझी. आता तू नाहीस म्हणून माझ्यावर हा फोटो लक्ष ठेवणार का? नाही पाहिजे तुझा फोटो मला इथे माझ्या नजरेसमोर. वेद जान्हवीचा एक एक शब्द मन लावून कान टवकारून ऐकत असतो. पण त्याला जान्हवीचा राग येत नाही. तर त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते. तो मनातच ही जान पण ना काहीही बोलते. ही खरंच घाबरते मला. पण खरंच ती बोलली तर? चेहऱ्यावर घाबरली आहे ते दिसू देत नाही. पण खरंच ती बोलली तसं चेहऱ्यावर घाबरली आहे ते दिसू देत नाही. साधी भोळी आहे ही जान. एक एक मिनिट. जान काय जान? तिचं नाव जान्हवी आहे. जान्हवी. वेद मनातच बोलतो. तेवढ्यात मोठ्याने काचांचा फुटण्याचा आवाज येतो. जान्हवी रागाने जोरात फोटो आपटते. वेदच्या चेहऱ्यावरील हास्य जाऊन रागाने लालबुंद होतो तो. हिने माझा फोटो फोडला. वेद सूर्यवंशीचा फोटो फोडला. सकाळी काय बोलत होती तू? मी तुमची बायको नाही मला त्रास द्यायला. आता बघ मी काय करतो ते. तुला कसा त्रास देतो ते. आणि हे काय करत आहेस? ही मॅड काय शोधत आहे? बेडरूम अनटायडी करून ठेवला आहे हिने. हाऊ डिस्गस्टिंग. कशी आहे ही? हिला झोप कशी लागू शकते या अशा? शी यार, स्टुपिड गर्ल. वेद जोरात त्याचा हात
शीटवर आपटतो तसा बाजी विचारतो, बॉस काय झाले? काही नाही, तू कार ड्रायव्हिंग कर, लक्ष दे. कार ड्रायव्हिंगवर लक्ष दे. टेन्शन घेण्यासारखे इतके काही नाही. बाजी रिलॅक्स. वेदला माहीत असतं बाजी त्याची किती काळजी करतो ते, म्हणून थोडं जास्त एक्सप्लेन करून त्याला समजावतो. ओके बॉस, बाजी बोलतो. वेद जान्हवीला घरी जाऊन काय शिक्षा करेल की घरी गेल्यावर शांत होईल ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.